नमस्कार मित्रांनो, सुप्रभात पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं आज पुन्हा एकदा या जायकवाडी धरणावर सहर्ष स्वागत। आज आणि ही सकाळची वेळ आपण बघतायत, लाईव्ह दृश्य हे या जायकवाडी धरणाची आजची ताजी अपडेट आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हे धरण सध्याला 100% भरलेलं आहे आणि या धरणामधून सध्याला 36,000 क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे। बघा सुंदर हे दृश्य। आणि ही गोदावरी नदी ही या सोडलेल्या पाण्यामुळे दुथडी भरून वाहत आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो की हा जो पूल आहे, या धरणाच्या खाली जो छोटा वाहतुकीसाठी पूल तयार केलेला आहे, तो पूल या ठिकाणी सध्याला पाण्यामध्ये गेलेला आहे। या ठिकाणी हा पूल आहे आणि हा पूल या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेला आहे। आणि मी तमाम प्रेक्षकांना किंवा तमाम पर्यटकांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण ज्यावेळेस धरण बघायला येतात त्यावेळेस अशा पुलावरून आपली बाईक, आपला मोटरसायकल किंवा आपले 4 व्हीलर किंवा आपण स्वतः चालत देखील जाण्याचा दुस्साहस या ठिकाणी करू नका। कारण की असं दुस्साहस आपण या ठिकाणी कराल तर ते आपल्याला महाग पडतं। अतिउत्साह या ठिकाणी आपण टाळायला पाहिजे। निश्चित आपण निसर्गाचा आनंद घ्यायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी एक मर्यादा पाळून तो आनंद घ्यायला पाहिजे। या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो, आपण समोर बघा ही सकाळची दृश्य आहे। या धरणातून जे पाणी सोडलेलं आहे, या धरणाच्या पाणी सोडल्यामुळे ते तुषार जे तयार होतात आणि हा सकाळची वेळ ही सूर्य या ठिकाणी आपली किरण या ठिकाणी या तुषारावर पडत आहे आणि सुंदर हे दृश्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। जे आपण इंद्रधनुष्य जे ढगामध्ये तयार होतं पाऊस पडण्याच्या अगोदर किंवा पाऊस पडल्यानंतर, ते दृश्य मात्र या ठिकाणी, हे दृश्य तुम्ही आतापर्यंत कधीही बघितलं नसेल असं दृश्य या ठिकाणी आपल्याला या कॅमेऱ्यातून पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी दाखवू इच्छितो। समोर बघा हे एक गुलाबी हे तुषार जे उडतात आणि त्या तुषारावरती हे सकाळचं सोनेरी किरण या ठिकाणी पडतात आणि याच्यामधून हे एक दृश्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। एक सोनेरी भाग आपल्याला ह्या हिरव्या झाडामध्ये जो सोनेरी भाग आपल्याला दिसतोय, हे म्हणजे या धरणातून पाणी सोडल्यानंतर हे जे तुषार उडत आहेत आणि या तुषारावरती हे सकाळचे सूर्याचे किरण या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळं या सूर्याचे किरण या तुषारावर पडल्यानंतर हे समोर एक दृश्य, त्या पक्षी ज्या ठिकाणी उडतोय त्या ठिकाणी हे हा भाग हा सोनेरी झालेला आहे। हा एक निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे आणि जो आपल्याला सगळ्या बघायला मिळतो तो म्हणजे पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। मित्रांनो, या चॅनलला आपण अद्यापर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित याला आपण सबस्क्राईब करून, लाईक करून, बेल आयकॉनचं बटन दाबून आम्हाला प्रोत्साहित करावं। सुंदर हे दृश्य या ठिकाणी आपण समोर बघताय। बघा आपण अजूनही आपल्याला हे दृश्य या ठिकाणी दिसतं आहे की सूर्याचे सकाळचे हे किरण या ठिकाणी या धरणामधून सोडलेल्या पाण्याच्या विसर्गावरून जे तुषार तयार झालेले आहेत, या तुषारावरती हे सूर्याचे किरण या ठिकाणी पडलेले आहेत आणि तो संपूर्ण भाग हा सोनेरी दिसू लागला आहे। समोर पाठीमागं ती हिरवी झाडी आहे आणि त्या हिरव्या झाडीच्या समोर हे सोनेरी भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। बघा मी थोडंसं झूम करतोय, हे बघा हे सुंदर असं दृश्य आहे। हे दृश्य प्रथमच आपण या बघता आहात आणि ते बघतायत आपण पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तमाम महाराष्ट्रातील पर्यटकांना मी सांगू इच्छितो की हे जायकवाडी धरण पाहण्यासाठी आपण येत असाल तर निश्चित ही एक योग्य वेळ आहे। योग्य वेळ याकरता म्हणतो की या जायकवाडी धरणातून सध्याला हे पाणी सोडल्याचं दृश्य आपल्याला बघता येतं आणि हे धरण पूर्ण क्षमतेने 100% भरल्यामुळे या पाण्याचा जो आतमधला जो पाण्याचा साठा आहे, जो समुद्रासारखा दिसतो, तो देखील पाहण्याचा योग आपल्याला या ठिकाणी आहे। म्हणजे हा दुर्मिळ योग या ठिकाणी आपल्याला यावेळी आपल्याला उपलब्ध झालेला आहे। पुन्हा एकदा बघा हे सुंदर दृश्य आहे। बघा हे सूर्याचे किरण, हे जे पाण्यातून तुषार उडत आहे त्या तुषारावरती हे सूर्याची किरण सकाळची याच्यावर पडतात आणि त्या ठिकाणी एक भगवा कलर किंवा एक वेगळीच छटा या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जसं इंद्रधनुष्य हे तयार होतं त्याप्रमाणे सप्तरंग या ठिकाणी दिसत आहात। बघा अतिसुंदर दृश्य आहे हे। समोर बघताय आपण या ठिकाणी हे दृश्य ज्या ठिकाणी पक्षी उडताना दिसतोय त्या ठिकाणी हे दृश्य आपल्याला दिसतंय।
सुंदर अति मनमोहक दृश्य आपल्याला या ठिकाणी लाईव्ह या पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो पॉईंट आहे, हा धरण जे आहे जायकवाडी धरण बघण्याचा हा एक व्ह्यू पॉईंट याला म्हणता येईल. हा योग्य पॉईंट किंवा योग्य ठिकाण या ठिकाणी आहे. हे ठिकाण म्हणजे जायकवाडी धरणाच्या समोरच्या बाजूला, जायकवाडी धरणाच्या उजव्या बाजूला एक जांभूळबन आहे आणि जांभूळबनाच्या खालच्या बाजूला हे ठिकाण आहे. हे एकदम ते जे धरणाची ही जी गेट आहे, या गेटच्या 100-150 मीटर अंतरावर आहे. या ठिकाणाहून जर आपण हे डॅमचा नजारा जर बघितला तर हा एकदम अतिजवळ असल्यामुळे या धरणातून सोडलेलं पाणी हे आपल्याला अतिजवळून बघता येतं. आणि याच्यातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धरणामधून ज्यावेळेस पाणी सोडलं जातं त्या धबधब्यामुळे जे तुषार तयार होतात, ते तुषार या ठिकाणी अंगावर येतात आणि हे शरीर मन हे आपलं उल्हासित होतं आणि सुंदर हे तुषार हे आपल्या अंगावर उडल्यानंतर त्याचा जो आनंद आहे तो हा म्हणजे शब्दात न सांगण्याजोगा असतो. तो आनंद हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊनच या ठिकाणी घेऊया. पुन्हा एकदा मी आपल्याला हे दृश्य दाखवतो. समोर आपण पुन्हा एकदा बघा. पुन्हा एकदा मी तुम्हाला दृश्य दाखवतो की सकाळची वेळ आहे. जे धरणातून पाणी सोडल्यानंतर तुषार जे उडत आहेत, त्या तुषारावरती हा सकाळचा सूर्याचे किरण त्यावर पडल्यानंतर या ठिकाणी समोर अशी इंद्रधनुष्याची छटा आपल्याला समोर दिसते आहेत. एक प्रकारचा गुलाल उधळल्यासारखे दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. इंद्रधनुष्य तरी हे स्थिर असतं, परंतु या ठिकाणी तुषार हे उडत आहेत आणि सूर्याची किरण त्याच्यावर पडल्यानंतर एक गुलालाची उधळण, या भगव्या कलरच्या गुलालाची उधळण करताना या ठिकाणी हे सुंदर दृश्य आपल्याला मी देखील प्रथमच या ठिकाणी हे बघतो आहे. आणि हे आपल्याला बघण्याचं भाग्य किंवा हे बघण्याचं आपल्याला जे क्षण आहे तो या पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी दाखवत आहे. आणि मी माझं भाग्य समजतो की हा क्षण माझ्या कॅमेऱ्यामध्ये आज टिपला गेला आहे आणि माझ्या आयुष्यातील एक प्रमुख घटना मी आज आपल्याला दाखवतो आहोत. बघा, अतिसुंदर हे दृश्य आहेत. भगवा कलर या ठिकाणी, या ठिकाणी हे पक्षी उडतात, त्या ठिकाणी हा रंग, या ठिकाणी गुलालाची उधळण. निसर्ग देखील म्हणता येईल, निसर्ग देखील हा सुकवलेला आहे. या जायकवाडी धरण भरल्यामुळं आणि हे पाणी सोडल्यामुळं निसर्ग देखील गुलालाची उधळण या ठिकाणी गुलाल उधळून करतो की काय, असा या ठिकाणी एक अनुभव आपल्याला येत आहे. निश्चित खूप सुंदर हे दृश्य आहेत. हे बघा, या ठिकाणी अतिउत्साह करतायत. मी आपल्याला अगोदर सांगितलं हे बघा, समोर आपल्याला जे दृश्य दिसतंय, या धरणामधून 36,000 इतक्या प्रचंड वेगाने पाणी सोडलेलं आहे. आणि हा एक पूल आहे. त्या पुलावरून ही अतिउत्साही तरुण हे पुलावरून बाईक घेऊन समोर जात आहे. फार हे धोकादायक आहे. आणि या पुलावरून हे नागरिक मोटरसायकल घेऊन हे 2 नागरिक जात आहे. अतिउत्साह मात्र टाळा. खूप याच्यावर वाईट प्रसंग या ठिकाणी घडत आहेत. आणि हे तरुण या पुलावरून पाणी जात असताना बाईक घेऊन समोर जाण्याचं दृश्य हे आपण समोर बघताय. हे सुखरूप बघावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना. आणि हे सुखरूप हे पलीकडे पोहोचलेले आहे. परंतु मित्रांनो, मी आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो पुन्हा एकदा की असं दुस्साहस करू नका. या ठिकाणी वेळ काळ हा विचारून येत नाही मित्रांनो. आणि आता हा तरुण या ठिकाणी आताच आपण आपल्या बघितलंय समोर लाईव्ह कॅमेऱ्यामधून की हा पाण्याचा फ्लो या पुलावरून जात असताना देखील त्यांनी आपली बाईक ही या पुलावरून ही पलीकडे घेऊन गेलेला आहे. ठीक आहे, त्याचं नशीब चांगलं की त्याच्या सगळं नशीब चांगलं असल्यामुळे ही दुर्घटना आज घडलेली नाही. परंतु आपण निश्चित अशा प्रकारचे प्रसंग हे अनेकदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघत आहोत. आणि आणखीन सुंदर एक दृश्य आपल्यासमोर बघा. या धरणाच्या पाण्यातून जे तुषार उडत आहेत आणि त्या तुषारावरती ह्या सकाळच्या सूर्याचे किरण हे पडल्यामुळे या ठिकाणी एक गुलालाची उधळण करत असलेला कलर या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेला आहे. हे बघा समोर सुंदर हे दृश्य. आणि इंद्रधनुष्य जसं तयार होतं त्याचप्रमाणे या जे डॅममधून पाणी उडत असताना जे दवबिंदू तयार होतात, त्या दवबिंदूवरती हा जो
सूर्याची किरणं या ठिकाणी पडतात आणि त्यापासून हे सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला लाईव्ह या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि सुंदर दृश्य आपल्याला पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे जर दृश्य आपल्याला योग्य वाटत असेल किंवा ही माहिती योग्य वाटत असेल तर निश्चित या चॅनलला आपण एकदा लाईक करावं, सबस्क्राईब करावं व बेल आयकॉनचं बटन दाबून आम्हाला या ठिकाणी असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला दाखवण्यासाठी प्रोत्साहित करावं. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जायकवाडी डॅम. धन्यवाद.